माघी गणेश जयंती का साजरी करतात जाणून घ्या महत्त्व. आणि माघी गणेश उत्सव आपण का करायचा असतो, किती दिवस करायचा असतो, त्याची स्थापना कशी करायची, पूजा विधी आणि महत्त्व. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पहिला पूजेचा मान हा गणपती बाप्पांना आहे. कोणतेही कार्य असो, आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे. तिलकुंद चतुर्थी, गणपती बाप्पा माघ महिन्यामधील गणपती बाप्पांना तिलकुंद विनायक गणपती असेही म्हणतात. तर या विषयीची माहिती आपण पाहूया. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरामध्ये 1.5 दिवसासाठी हा गणपती बाप्पांचे घरी आगमन होते. काही सार्वजनिक गणेश मंडळांचीही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसासाठी करतात. या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार. गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले जातात. या 3 अवताराचे जन्मदिवस, पहिला वैशाख पौर्णिमेला पृष्ठपती विनायक जन्मदिवस. हा पृष्ठपती विनायक म्हणून त्याचीसुद्धा सेपरेट जन्मकथा मी सांगणार आहे. तर दुसरा जो आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी, म्हणजे श्री गणपती आपण जे आपल्या प्रत्येकांच्या घरी बसवतो 10 दिवसाचे गणपती, त्याला पार्थिव गणेश असंही म्हणतात. म्हणजे ती मातीची मूर्ती असते, तिची स्थापना आपण 10 दिवसासाठी करायची असते. आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्दशी, म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस. तर अशा प्रकारे ह्या 3 दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची असते. त्याची पद्धत वेगवेगळी आहे. ज्याच्या घरी ती केली जाते त्याने ती करावी. विनायक चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी का म्हणतात, तर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेनुसार व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती तिचे पूजन केले जाते. तसेच माघी जयंतीला विनायकाची चतुर्थी किंवा माघी जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी असेही शास्त्रात सांगितलेले आहे. या विनायकी चतुर्थीची कथा मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते सुद्धा अवश्य पहा. मोदक हा बाप्पांचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांना खास तिळासारखेच किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळांच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान, जप, होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असते, आपल्या कुटुंबात राहते असे म्हणतात. या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यावर त्याची कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त राहोत हीच मनोकामना. आता पाहूया आपण माघी गणेशची पूजाविधी. विघ्नहर्त्या गणेशाच्या जयंतीदिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संतती सुख, वैवाहिक जीवनात सुख मिळते. तसेच मानवाच्या जीवनातील प्रत्येक समस्या, दुःखापासून मुक्ती मिळते. भूत केतूच्या पिडातून मुक्ती मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभमुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालायचं आहे आणि तिळाने स्नान घालून नंतर आपण त्यांना फुले, दुर्वा, धूप, दीप इत्यादीची पूजा करायची आहे. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्यास कलंक लागतो असे म्हणतात. तर गणपती बाप्पांची आपण मूर्ती, घरातली जी मूर्ती असते तिला स्नान घालायचं आहे.
तिळाच्या पाण्याने त्यांना स्नान घालायचं. एका पाटावर त्यांची स्थापना करायची. स्थापना करताना लाल वस्त्र अंतरात त्याच्यावर थोड्याशा लाल अक्षता टाकून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची. ज्यांच्या घरात मूर्ती आहे त्यांनी मूर्तीची स्थापना करा. ज्याच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सुपारीची स्थापना करा. गणपती बाप्पांना आपण अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध लावा. हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपण त्यांना लाल फुले, जास्वंदीची लाल फुले व्हायचे आहेत, दुर्वा व्हायचे आहेत, धूप दीप इत्यादीची आपण त्यांची पूजा करून घ्यायची. आरती करताना आपण त्यांना भीमसेनी कापूर लावून कर्पूर आरती करायची आहे. आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची, शिवशंकरांची आणि दुर्गा मातेची आरती करून झाल्यानंतर मग आपण गणपतीचं या दिवशी चंद्रदर्शन आपण मात्र करायचं नाही. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचा आपण ह्या दिवशी पूजा करायचे. आपण दर संकष्टी चतुर्थीला जसं चंद्रदर्शन करून उपवास सोडत असतो तसं आपण या चतुर्थीला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही असं मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपतींची पूजा करताना धूप दीप दाखवल्यानंतर, आरती झाल्यानंतर मग आपण त्यांना मोदक जे करायचे असतात, आपण नेहमी उकडीचे मोदक करतो, त्यामध्ये वेगवेगळं सारण असतं. तर तसं न करता ह्या तिळाचं सारण आपण करायचं आहे. आणि तिळाचे पदार्थ आपण जास्तीत जास्त गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. म्हणून यास तिलकुंज गणेश चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. तर अशासाठी आपण गणपती बाप्पांना ह्याचं नैवेद्य झाल्यानंतर मग गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष, तुम्हाला जे गणपती बाप्पांचे मंत्र येत आहेत त्या मंत्राचं आपण विधिवत पूजन करून गणपती बाप्पांचे मंत्राचे जप करायचे आहेत. जप केल्यानंतर आपण मग भजन कीर्तन करून संध्याकाळी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आपण आपला उपवास केला असेल तर तो सोडवायचा आहे. विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन केल्याने कलंक लागतो असं म्हटलं जातात, म्हणजे आपल्यावर चोरीचा आळा येतो असं म्हटलं जातात. तर गणेश चतुर्थी आपल्या भाद्रपद महिन्याला गणेश चतुर्थीला सुद्धा गणपतीला आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आणि विनायक चतुर्थीला सुद्धा दर्शन घ्यायचं नाही असं मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण ही पूजाविधी करायचे. आणि यानंतर माझा जो व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचे विनायक ही माघी गणेश विषयाच्या निमित्तानं जी त्यांची कथा आहे कश्यप ऋषींची, आणि कश्यप ऋषींच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, घरी विनायक रूपात अवतार घेतला, म्हणून हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. चतुर्थीला, माघ शुक्ल चतुर्थीला गणेशाने नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि या वधामुळे गणपती बाप्पांचं पूजा आपल्या माघ गणेश जयंतीला करण्याची प्रथा आलेली आहे. तर काही मान्यतेनुसार ज्या दिवशी गणपतीची ऊर्जा प्रथम पृथ्वीवर आली तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता, म्हणून या दिवशी गणपतीची तत्व अधिक प्रभावित असतात. भगवान कृष्णाची सामंतक मणीनं चोरीच्या आरोपातून सुटका करण्यासाठी भगवान कृष्णाने सुद्धा माघ शुक्ल चतुर्दशीचे व्रत पाळले होते अशी ही कथा आहे. शिव पार्वती आणि नारद मुनी दुमती राक्षसाचा पराभव करण्यासाठी नारद मुनींनी शिव पार्वतीला माघ शुक्ल चतुर्थीची मातेची मूर्ती बनवून पूजा करण्यास उपदेश केला होता असेही सांगितले जाते. वैशाख पौर्णिमा म्हणजे पृष्ठपती विनायक, भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे पार्थिव गणेश जन्मदिवस गणेश चतुर्थी, आणि माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे माघी गणेश जयंती म्हणजे विनायक चतुर्थीशी. माघी गणेश जयंती हा गणपतीच्या एक विशिष्ट अवताराचा, विनायक आणि त्यांच्या पृथ्वीवर आगमन किंवा शक्तीच्या प्रादुर्भावाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्यांचे आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व खूप मोठे आहे. अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची पूजा ह्या माघी गणेश चतुर्थीला आपण करायचे आणि गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घ्यायचा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम गंग गणपतये नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.